आई, ह्या आर्टिकलमध्ये प्रतिव्यक्ती उत्पन्न आणि PPPचा उल्लेख केला आहे. मला जरा समजावशील का हे काय आहे आणि हे आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेला कसं जोडलेलं आहे? मीरा, या संज्ञा आपल्याला लोकसंख्येमध्ये संपत्ती आणि खरेदी क्षमता कशी वितरित होते ना हे समजून घेण्यास मदत करतात. मी तुला एक एक करून सांगते. आता प्रतिव्यक्ती उत्पन्न म्हणजे काय? तर प्रतिव्यक्ती उत्पन्न म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीने मिळवलेल्या सरासरी उत्पन्नाचे प्रमाण. आता हे एकूण राष्ट्रीय उत्पन्न लोकसंख्येमध्ये भागून काढले जाते. याचं सूत्र काय आहे? तर प्रतिव्यक्ती उत्पन्न बरोबर एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिले लोकसंख्या. आता हे महत्त्वाचं काय आहे? तर सरासरी जीवनमान सूचित करतं. देशांमध्ये आर्थिक कामगिरीची तुलना करण्यास मदत करतं. उदाहरण द्यायचं झालं तर जर एखाद्या देशाचे उत्पन्न 1000 कोटी आहे आणि लोकसंख्या 10 कोटी, तर प्रतिव्यक्ती उत्पन्न किती झालं? 10,000? बरोबर. PPP म्हणजे खरेदी क्षमता समता. म्हणजे काय? तर PPP ही आर्थिक मॅट्रिक आहे जी देशामध्ये खरेदी क्षमतेची तुलना करते, जीवनमान खर्च आणि महागाई खर्च लक्षात घेते. आता हे कसे कार्य करतं? तर PPP देशाच्या चलनाचे मूल्य समनियोजित करते. लोक स्थानिक अर्थव्यवस्थेत काय विकत घेऊ शकतात हे प्रतिबिंबित करते. आता ह्याचं उदाहरण म्हणजे भारतात 1 कप कॉफीची किंमत 50 आहे, पण USA मध्ये तीच $5 आहे. PPP उत्पन्न समायोजित करून दोन्ही देशांमधील समकक्ष खरेदी क्षमता दर्शवते. आता PPPचं महत्त्व काय? तर वास्तविक जीवनमानाची तुलना करण्यास मदत करते. नाममात्र उत्पन्नापेक्षा अधिक अचूक आर्थिक क्रमवारी प्रदान करते. प्रतिव्यक्ती उत्पन्न आणि PPPचे महत्त्व. आर्थिक अंतर्दृष्टी म्हणजे संपत्तीचे वितरण आणि आर्थिक कल्याण दर्शवते. जागतिक तुलना म्हणजे सरासरी उत्पन्न आणि खरेदी क्षमतेच्या आधारे देशाची क्रमवारी लावण्यास मदत करते. धोरणे आखणे म्हणजे सरकारला आर्थिक रणनीती आणि कल्याणकारी कार्यक्रम आखण्यास मार्गदर्शन करते. आता गुंतवणुकीचा निर्णय कसा असतो? तर गुंतवणूकदारांना वाढीच्या संधी शोधण्यास मदत करते. प्रतिव्यक्ती उत्पन्न आणि PPPच्या मर्यादा काय आहेत? असमानता दाखवत नाही. म्हणजे प्रतिव्यक्ती उत्पन्न हे सरासरी असते आणि उत्पादनातील तफावत उघड करत नाही. स्थानिक फरक म्हणजे PPP देशातील जीवनमान खर्चातील फरक प्रतिबिंबित करू शकत नाही. आर्थिक घटकांवर भर, आरोग्य, शिक्षण आणि आनंद यांसारख्या गैर आर्थिक घटकांचा समावेश नाही. डेटा अचूकता म्हणजे लोकसंख्या आणि उत्पन्नाचा अचूक आकडेवारीवर हे अवलंबून असतं, जी बदलू शकते. धन्यवाद आई. आता मला समजलं की प्रतिव्यक्ती उत्पन्न आणि PPP देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास कसा करतात. खूप छान. हा उपाय संपत्ती कशी वितरित केली जाते आणि ती लोकांच्या जीवनावर काय परिणाम करते ना हे दाखवतं मीरा. मी शोध घेईन की भारताचं प्रतिव्यक्ती उत्पन्न आणि PPP बाकी देशाच्या तुलनेत कसं आहे. खूप छान. कर सुरुवात. तोपर्यंत मी ठोकळा सॉल्व्ह करते.